आणि इथे प्रत्येकाला बोलण्याचे अधिकार आहे। एक असा होऊ शकतो की कोणी ऍडजस्टमेंट आपण करू शकतो, पण आपण कोणाला घाई करू शकत नाही। त्यांच्या मनातली भावना, त्यांना देवाने दिलेली बुद्धी, त्यांच्या जिभेवरचे प्रेमाचे बोल, हे सगळे परमेश्वरी कृपाने दिलेलं आहे। प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा बसलेला आहे, तो कंठामध्ये येऊन बोलतो, म्हणून त्या प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। आणि तो काय कुणाच्या मुखातून कसं सांगेल, आणि या आमच्या समुदायाच्या, मी माझ्या सेवक बांधवांच्या, आम्हा सर्वांच्या कशा प्रकारे एक विचार आम्हाला मिळेल जो अंतरीतून निघेल, आणि आत्म्यातून निघालेला बोल हा खरा आत्मबोल आहे, जो अनुभवाचा बोल हा त्याला परिचय, आत्मपरिचय झालेला बोल आहे, आणि तो आम्हाला मिळेल। आणि आम्हाला आजची रोजी जीवनामध्ये एक अनुभव आमच्या सोबतीला मिळेल, परमेश्वराचा परिचय आम्हाला मिळेल, आणि यापेक्षा मोठी देण, मोठं वरदान आम्हाला राहू शकत नाही। म्हणून प्रत्येक माणसाने 2-2 शब्द बोलायला पाहिजे। याप्रमाणे आज छान छान अनुभव आम्हाला या मार्गदर्शक महोदयाच्या माध्यमातून मिळाले। याला जर आपण परिचय देतो म्हटलं, पुन्हा पुढे वाढवतो म्हटलं, एक छोटीशी गोष्ट जर सांगतो म्हटलं, मी पण मार्गदर्शक आहो, मी जर अनुभव सांगतो म्हटलं तर मी सांगायला पाहिजे, पण अनुभव सांगण्याचा बाणा मात्र हा नसावा, पहा माझ्या हातावरचा हा अनुभव, बघा माझ्या हातावरचा हा अनुभव आहे, हा आमचा बाणा नसावा। आम्हाला जो अनुभव परमेश्वर दिलेला आहे तो माझ्या परमात्म्याचा अनुभव आहे, हा बाणा आमचा असावा। जर प्रत्येक मार्गदर्शक, मी जसं इथं बसलेत, कोणी ब्लड कॅन्सरवाले पेशंट बसले, सेवक बसले, ज्यांच्या मुलीच्या 10 दिवसामध्ये ब्लड कॅन्सर दुरुस्त झाला, पण आता जर मी असाच प्रत्येकाच्या सांगायला गेलो, पहा कोडवाला दुरुस्त झाला, पहा टीव्ही वाला दुरुस्त झाला, तर असा जर प्रत्येक माणूस एक एक अनुभव सांगतो म्हटलं या ठिकाणी, तर त्याने सांगावं, हा परमात्म्याचा परिचय म्हणून सांगावा, पण माझ्या हातच्या मी दिलं असा जर आम्ही सांगतो म्हटलं, आम्ही परमात्मा एकचे सेवक, आम्ही पण 33 कोटीमध्ये आमची गणना होईल। मी म्हणजे देव, माझ्या हातच्या माझे अनुभव, मी सांगितलं नाही का, मला अशी कृपा प्राप्त झाली, हा असा आमचा उद्देश नसावा। आमचा उद्देश कसा असावा, पण आम्हाला बोलायचं आहे, बोलताना आमचा उद्देश खूप सुंदर असावा, की बघा एका सेवकाचा अनुभव असा आहे, तो या ठिकाणी अशा प्रकारे अडला होता, आणि तो अडलेला सेवक का बरं अडला होता, आणि त्याची सोडवणूक कशा प्रकारे झाली, हे जर आम्ही सांगितलं तर भगवंत अडवते कसा, भगवंत सोडवते कसा, मनुष्य अडतो कसा, बडण्याचं कारण काय, नाही का। आपण जे कधी कधी खूप सुंदर लोकांचं मत ऐकलेलं आहे, मती विना गती गेली वगैरे वगैरे, हे सर्व घडण्यामागचं कारण फक्त एक बुद्धी, नाही का, बुद्धीला म्हटलं गेलं आहे। तर मनुष्य ज्याला ज्ञान नाही, बुद्धी नाही, त्यामुळे तो फसतो, आणि म्हणून ती बुद्धी प्राप्त करण्याकरता, तो ज्ञान प्राप्त करण्याकरता आवश्यक काय असेल, मला एकट्याला हे सर्व अनुभव येऊ शकत नाही, माझ्या एक कारण या मार्गामध्ये येण्याचं राहू शकते, पण हे सर्व कारण माझे एकट्याचे राहू शकत नाही, म्हणून मी जर प्रत्येकाच्या कारण ऐकत गेलो तर मला कळेल की माझ्या भगवंत कोणत्या कोणत्या कारणाप्रकारे मध्ये कशा कशा प्रकारे साथ देते, या परमेश्वरी कृपा कशी आहे, या कृपेनं कोणते कोणते दुःख दूर केलं, कशा कशा क्षणामध्ये भगवंत सेवकाला साथ देत असतो, प्रश्न कसे असतात, अडचण कशी असते, सुटते कशी, तो सोडवते कसा, याचा ज्ञान मात्र प्रत्येक सेवाच्या अनुभवातून मिळू शकते। म्हणून आम्ही जेव्हा कधी गुण गातो, ते गुण आम्हाला फक्त आणि फक्त एका परमात्म्याचे गायचे। एक नवीन अनुभव खूप सुंदर होता, कातोरे भाऊने म्हटला, आमच्या कातोरे भाऊ म्हणतो की एक मुलाच्या घरी एक जण कोणतरी मरण पावला, तो मरण पावला, त्याने लहानसा बाळा नेऊन घर गाडून टाकला, सर्व वापस आले, पण त्यांच्या घरी त्या मुलाने दुसऱ्या मुलाने खूप रडायला सुरुवात केली। अरे एकदा रडला तर गोष्ट वेगळी आहे, बाळ रडते, पण छोटासा मुलगा दिवसाही रडते, रात्री रडते, दिवसाही रडते, रात्री रडते, डे नाईट लगातार रडून राहिला। जेव्हा 3, 4, 5, 7 दिवस झाले तेव्हा शोध काऊन रडते, साला जीव नको चालला जेव्हा मुलाचा, म्हणून त्यांनी शोध घेतला। असं व्हायचं कारण या मार्गामध्ये विधी विधान आहे, तो विधान काय असेल, या मार्गाचे तत्व खूप सुंदर दिलेलं आहे। दुःखदारी दूर कर्तव्य उद्धार, दुःखदारी, दुःख दारी म्हणजे दारिद्र्य, पोट दुखणे म्हणजे दुःख आहे, पण दारिद्र्य आपल्यामध्ये निर्माण होणे म्हणजे हाही सुद्धा दुःख आहे। दारिद्र्यामुळे आम्ही सुखाने जीवन जगू शकत नाही, गोड अन्न खाऊ शकत नाही, पोटभर जेवू शकत नाही, चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही, याच्या मागे कारण काय, दारिद्र्य। आम्हाला घर नाही, दार नाही, झोपडी नाही, नाही का, मुलांची आम्ही इच्छा पूर्ण करू शकत नाही, हे दारिद्र्य। दुःख आणि दारिद्र्य दूर करते हुए उद्धार, यामध्ये तो अनुभव होतो। या मार्गात बाबांनी जे दिलं असेल ना, त्याला 5 नियम नंतर बनले, 300 परमेश्वर ठेवण्याकरता बाबांनी सांगितलं की दानवाचे गुण बनते आणि देवाचे गुण बनते। देव रजतम सतामध्ये ज्यावेळी म्हणतो ते जे सद गुण आहेत ते भगवंत परमेश्वराचे गुण आहेत,
आणि जे गुण अवगुण आहेत ते दानवाचे गुण आहेत. इथं विरोधी जी आहे, अगर धूप है तो छाव है, राहणे क्या, दिन है तो रात है, आपण म्हणतो ना असं, काला है तो गोरा है. जशी प्रत्येक गोष्टीच्या मागे एक निगडी भूमिका असते. बस देव आहे तर दानव आहे, गुण आहेत तर अवगुण आहे. जर देवाचा गुण सत्य असेल तर दानवाचा गुण असत्य आहे. देवाचा गुण जर प्रेम असेल तर दानवाचा गुण राग आहे. जर मर्यादा हे देवाचे गुण असेल, अमर्यादा हे दानवाचे गुण आहे, नाही का. मग त्या गुणाचा वापर केल्याने देव मिळतोय. मग जर त्या गुणाच्या विरोधामध्ये आपण जर केलं तर दानव मिळतोय. दानव हा माणसाला दुःख देतोय, सुख देत नाही. वाईट व्यसन हे दानवी गुण आहे. व्यसन करणारा मनुष्य सुखी राहू शकत नाही, नाही का. रागामुळे मनुष्य आपला रागामुळे नाश करून बसतोय. कारण की राग आहे तिथं फाग आहे असं सर्व लोक म्हणतात. जिथं सत्य आहे तिथं भगवंत आहे. कधी आम्ही व्याख्या म्हणतो, आम्ही कधी बोलता बोलता आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही वाचतो, आम्ही बघतोय, आम्ही ऐकतो लोकांचे प्रवचन. कोणी म्हटलं की सत्य हा भगवान आहे. सत्य म्हणजे कोणता आहे? मी एकाला प्रश्न केला होता, सत्य अर्थसत्य, पूर्ण सत्य, ब्रह्मसत्य. मी असं म्हटलं होतं. एखादी मला प्रेम म्हटलं, एखादी मला बुद्धी म्हटलं, मी त्याच्यावर विचार म्हणलं, कोणतं प्रेम, कोणती बुद्धी? बुद्धी सुबुद्धी, सामान्य बुद्धी, सद्बुद्धी की शरण्य बुद्धी? अरे हा आमचा प्रचार आहे, नाही. पण सत्य म्हणजे सत्य, त्याला व्याख्या नाही, त्याला मागच्या पुढचं काय नाही. सत्य हा भगवान आहे. आम्ही काल ज्यामध्ये गेलो, आम्ही तिथं काही विचार म्हणलो. आईची व्याख्या म्हणता म्हणता कोणी लक्ष्मी वगैरे सती गीती सीता गीताचं उदाहरण दिलं. तिथं बोलतो म्हटलं तिला मी, बाई कोणती लक्ष्मी? मग दुसरी अजून काय महालक्ष्मी, ती कोण? डिफरंट काय? खूप सुंदर उदाहरण आहे. या जसं मी त्या समुद्रपूरमध्ये एक सुंदर उदाहरण सांगितलं. अरे दादा, आमच्याकडे पाहुणे येतात, त्यांना असं वाटू नये अरे यार हे आमच्या देवाचा विरोध करतात का? नाही, त्यांना समजावून सांगा. आपण त्यांच्यामुळे बोलतो, जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना मी फेकून दिले हे शब्द नाही आहेत मार्गात शिकवलं. बाबांनी काय सांगितलं? आपण विसर्जन केले. का बरं केले? अरे सर्व एकामध्ये बघा. कसं आपण म्हणतो, सब देवो का देव महादेव. आम्ही काय म्हणतो, सबका एक भगवान. म्हणजे एकच आला का नाही? आमचा महादेव. तुम्ही म्हणता ना ही लक्ष्मी, आम्ही काय म्हणतो, धनाच्या धनी म्हणजे आमची लक्ष्मी. आपण म्हणतो ना हे बुद्धीची देवी सरस्वती. आम्ही काय म्हणतो, बुद्धीच्या विधाता एक भगवान. आम्ही सगळ्या गोष्टी एकामध्ये पाहतो. डिफरंट फक्त एवढा आहे. आम्हाला सांगा, आम्हाला समाजामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे. आम्ही त्यांच्यातलेच आहोत. आम्ही ते करून इकडे आलो. आता येण्याच्या मागे एक उद्देश आहे, काहीतरी कारण आहे. अरे एक लक्ष एक चित्त साधना करणार, कर्मकांडातून मोकळं करता हे सर्वांनी केलं. आम्ही सगळं वाचलं, त्याचं पण सांगितलं की काय, आम्ही म्हणून एका परमात्म्याची पूजा करतो. पण तुम्ही मांडताना सुंदर विषय मांडता. कोणी म्हणतात की या मार्गात आल्याने दारू सुटते. मी एकट्याच्या असा मूर्ख कार्यकर्ता या मार्गाने दारू सुटत नाही असं म्हणणार. या मार्गात आल्याने दारू सुटली असती तर या मार्गात लोकांनी दारू पिली नसती. मार्गात आल्याने दारू सुटत नाही. मार्गात यायचं आहे तर दारू सोडावी लागते. मार्गात यायचं आहे तर दारू सोडावी लागते. दारू सोडशील तर मार्गामध्ये ये, अद्याप येऊ नको. हो जे सोडत तयार होती पण सुटत नाही. इथं माझं दोरी अडलेली आहे. मी सोडत तयार आहो पण सुटत नाही. जर मी नाही पिलो साहेब तर माझे हात थरथर कापतात की. नाही पिलो तर मला धुंडातून रक्त निघते की. नाही पिलं तर मला हामशी मारते की. नाही पिलं तर जेवण होत नाही की. नाही पिलं तर मग चक्कर येऊन पडतो की. हे सर्व दुःखाचे कारण असतील. आणि दुःख दूर करणारी शक्ती आमच्या पाठी आहे. तिचं नाव परमात्मा एक आहे. तू आज वचन दे, मी पिणार नाही. एका भगवंताला मानी. जीवनात केलेली सर्व पूजा बंद करण्याचे फक्त वचन दे. 4 तत्व 305 पालनाचं वचन दे भगवंताला. आणि ज्योत लाव. घामही येत नाही, चक्करही येत नाही, रक्त सांडत नाही, हात थरथर कापत नाही. म्हणून त्याची दारू सुटते. रोग दूर करणारी शक्ती आहे. आम्ही विषय मांडतो कसा हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण का आम्हाला मांडता येत नाही. आम्ही कोण आहोत? केली, कुंदी, ढिवळ, ढाकर, मांग, मैतर, माडी समाज. आम्ही अशा ओबीसी समाजातले लोक आहोत ज्यांच्या घरी वेद नव्हते, पुराण नव्हते, उपनिषद नव्हते. आम्ही सकाळी उठलं की बाप म्हणायचं, ए उठ रे, ते ढोरं सोड, शेतबोडा उचल फेक. चला उठला का तेच काम. संध्याकाळी दिवसभर बांध्यावर जा, संध्याकाळी तेच बांध ढोरं बांध. आणि काम एवढं करतो झोप लागत होती. नाही, आम्हाला कधी विद्वानासारखं आम्हाला काही वाचायला नाही मिळालं, आम्हाला शिकायला नाही मिळालं, आम्हाला समजायला नाही मिळालं. म्हणून आम्हाला तसं मांडता येत नाही. आम्ही साधे भोळे माणसं आहोत.
पण आम्हाला एकच गोष्ट करते मात्र, आम्ही आमच्या परंपरेनुसार आम्ही खूप पूजापाठ केली, जप तप केलं, नवस केलं, वैद्यवाणी केली, उपास तपास केले. हे करून जेव्हा आमचे दुःख दूर झाले नाही, आम्ही डॉक्टरांकडे पण गेलो, वैद्यवानाकडे गेलो. आम्ही हे सर्व करून जेव्हा साधलं नाही, आता आम्ही मरणार हे निश्चित झालं. मरणार हे निश्चित झालं. कोणीतरी आम्हाला सल्ला दिला, मरण्यापेक्षा एक काम कर ना, असं तर मरूनच राहिला, एका भगवंताच्या चरणी मर. तू मान्य असेल हो जी, असं मरणार तसं मरून पाहतो. आणि आज आम्ही सुखी समाधान झालो ना. असं आम्हाला वाटते की हा सेवक पण जगावा, हा समाज जगावा, मनुष्य धार्मिक बनतो. आमच्या समाजामध्ये आम्ही कधी असं बघितलं की आमच्याकडे कधी अगोदर दिवा लागल्याच पाहिजे असं नियमात नव्हता. पोरं बारं घरची बायको मात्र नियमानं पूजा करायची की नवरा भेटला पाहिजे म्हणून बरोबर पौषच्या महिना, मार्गशीर्ष महिना, श्रावण सोमवार, वैभवलक्ष्मी व्रत करत होती नाही का. मग तो 16 सोमवार करत होती, 7 जन्म हात भेटल्या पाहिजे म्हणत होती, वडाची पूजा करत होती. माणसानं केला का नाही केला का, त्याला बायको जप तप नवस करते, माणूस बघतो एक पाव तिकडे धडते, संध्याकाळी मटण मग खाऊन टाकते. गेला तो देखते भेट नाही का. का माणसाला वाटतं का यार एका बायकोमध्ये का असाला आहे, बाया भया 7 जन्म मध्ये मागते, याला भूर नाही होत का तुमच्या. बदलल्या पाहिजे, चॉईस असेल अशी. म्हणजे आम्ही असं मजाकीमध्ये विचार करत होतो. जन्म किंवा आम्ही कुठं पाहिला होता, कोण असं म्हणू शकते की माझ्या जन्मामध्ये हा होत, सांगू शकते का? कोणालाच नाही माहिती, कोणी सांगूच शकत नाही. पण जो जीवन आहे आम्ही आमच्या वडिलांच्या जन्माला त्यांनी दुःख किती भोगले. आम्ही आमच्या आईवडिलांच्या जीवन बघितला, आम्ही आमच्या जीवन बघून राहिलो. आता आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांना असा त्रास होऊ नये, म्हणून आम्ही आम्ही सुखी पाहिजे, रोग व्याधी विकार नाही पाहिजे, व्यसन नाही पाहिजे, व्यसनात जाणारा पैसा शिल्लक उरल्या पाहिजे, शिल्लक उरलेल्या पैशाने आमची गृहस्थी उंच आली पाहिजे, घरात साजो सामान झाल्या पाहिजे, मुलांचे शिक्षण सुंदर झाल्या पाहिजे, व्यवस्था छान जमली पाहिजे. आणि हा घर म्हणजे घर नाही, हा घर मानव मंदिर बनल्या पाहिजे. तो ध्येय महानता की बाजू प्रत्येक सेवकानं दिलं. आणि ध्येय मानव मंदिर सजाना या उद्देशाच्या माध्यमातून बाबांनी सेवांना 4 तत्व 3 शब्द 5 नियम मानव धर्माची चर्चा बैठक दिलेली आहे. एक अजून सुंदर जर विषय मांडतो म्हणलं माझ्या मित्रांनो, सहबंधू भगिनींनो, आज इथं एक मंदिर भवन बनलेलं आहे. तुम्ही याला भवन कशाला म्हणता? हा तुम्ही जर याला भवन म्हणता, हा भवन आहे, पण हा काय आहे? हा मानव मंदिर आहे, चर्चा बैठक स्थळ आहे. तुम्ही त्यामध्ये फोटो आणली, आता फोटो लावून तुम्ही या ठिकाणी पूजा कराल का? विचार करा. बांधणे खूप सोपी आहे, एक सुंदर शब्द म्हटलं की यार बांधणे खूप सोपी आहे, पण चालवणे मात्र कठीण आहे. सत्य गोष्ट बोलते बघ. मंडळामध्ये पण दिवा अगरबत्ती लागत नाही, मला कधी फोटो दिसली नाही. निवासांमध्ये आहे, बाबा निवासांमध्ये आहे, मंडळामध्ये लागली नाही. त्याला तुम्ही या ठिकाणी एक असं बांधलं, समजा हा ओसाळ मंदिर आहे, इथं एवढं कुणाचे घरच नाहीये. तुम्ही बांधलं, फोटो ठेवून राहिला, इथं कोणी येत नाही, झाडझूड करत नाही, फरशी कोणी पुसत नाही, दिवा अगरबत्ती लावत नाही, मग तुम्ही इथं काय ठेवला? त्या प्रतिमेला काही अर्थच नाही जे बाजारामध्ये मिळते. ती प्रतिमा जिला पाय ठेवून बनवल्या जाते, लाकडे कापल्या जाते, खिळे लावल्या जातात, तोपर्यंत तिला अर्थच नाही. एक व्रत वैकल्य नावाची वस्तू आहे, विधी विधान आहे. तुम्ही त्या प्रतिमेला तिच्या आचमन करता, अभिषेक करता. अभिषेकची व्याख्या तुम्हाला कळली असेल. आजही काही लोक जागृत देवस्थान म्हणतात नाही का, काही लोक मूर्ती आणतात, खूप वैदिक पंडित बसतात, वेदाचे मंत्र म्हणतात. वेदाची व्याख्या वेगळी आहे, वेद कोणी लिहून दिलं नाही, ते फक्त मुखपाठ एकाच्या मुखात दुसरे झाले आणि आज लिहून ते तयार झाले. पण ते जे म्हणतात आणि त्या वस्तूला जागृत करतात, त्याला जागृत मंदिर म्हणतात, देवस्थान म्हणतात, पूजापाठ करतात. बस तुम्ही पण काय केलं? तुम्ही फोटो आणली, तिला दया दुधानं धुतलं. दही दूध शुद्ध पदार्थ आहे, शीतल पदार्थ आहे नाही का. गोमूत्र, दही, दूध शुद्ध पाण्याने धुतलं. माझ्या बाबा हनुमानच्या प्रतिमेच्या आम्ही आंघोळ करतो असं म्हटलं. तिला छान पाणी लावलं व तिला तिलक लावला. तुम्ही तिला हार घातला नाही का, तुम्ही तिची पूजा केली, 108 मंत्राचा जाप केला, आहुती सोडली. आता काय झालं? ती प्रतिमा पूजनीय झाली, ती प्रतिमा पूजनीय झाली. दैवी शक्ती जागृत आहे. जसं आत्म्यामध्ये परमात्मा बसलेला आहे, कंठात येऊन बोलतो नाही का, त्याप्रमाणे प्रतिमेला पण एक शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि या मार्गामध्ये शक्ती प्राप्त झाली हे तुम्हाला सिद्ध आहे की आपल्या मार्गातली कोणतीच वेळा प्रतिमेला हात लावत नाही. ज्यांच्या धोक्याने हात लागून गेला, झाडता झाडता फळा लागला असेल, बसता बसता उठवता पदर लागला असेल, त्या बाईवर आलेले दुःख नंतर म्हणतो की बाई तुला एवढे दुःखी याचं कारण का? आपण जेव्हा शोध घेतो, जेव्हा आपण प्रकार पाहतो, लक्षामध्ये येतं असं व्हायचं कारण का, तेव्हा आपल्याला कळते तेव्हा तुमच्या प्रतिमेला हात लागला होता का. हो, त्याची माफी माग. जी बाई कोमा केल्याच्या अवस्थेमध्ये असते ती बाई त्या क्षणी दुरुस्त होते, तेव्हा सिद्ध होते का तुझ्या प्रतिमेला हात लागला. म्हणजे प्रतिमा कशी आहे? जागृत आहे. तिला केलं कोणी? आपणच. आज तुम्ही जी प्रतिमा इथं आणली, इथं लावली, ज्या ठिकाणी जागृत केलं, इथे दिवा कोण लावले. फंदे भवन तो सुंदर व्यवस्था आहे. तुम्ही त्या भवनात जाऊन बसा, तिथं बसलं, दरवाजा फक्त बंद करून टाका, खूप मोठा हॉल आहे, फक्त बसून तर पहा, मग तुम्हाला कळेल. कधी बघून तर पहा, मग तुम्हाला कळेल. कधी कशी अपेक्षा असते.
आम्ही जेव्हा अध्यात्म म्हटलं आम्हाला असं कळलं की परीक्षा कशी करायची. तुम्ही जसं ध्यानामध्ये बसलेले आहेत, बंद खोलीमध्ये आहेत, पंखा सुरू नाही, खिडकी नाही, झरो नाही, अंगाला हळूची झुडझुड हवा लागली असेल तर जाणायचं का परमेश्वर कृपा जागृत आहे अस्तित्व जाणवत आला. आपोआप हार आणले असं जाणायचं नाही का. अगरबत्ती छानपैकी धूळ, हे जे सांगितलं अध्यात्मामध्ये सांगितल्या गेल्या अशा गोष्टी आहेत. कधी पाहायचं का मी तिथं बोललो आणि बसल्या बसल्या माझे दुःख दूर झाले. मी तिथं सांगितलं आणि मला योग मिळाला नाही का. ही जी जागृत अवस्था आहे, तुम्ही एक त्यागाच्या 42 त्यागाचे कार्य केले. तुम्ही तर प्रतिमा आणली, घडवानं त्यात 5 माणसांनी पुन्हा 9 मासे खाऊन घडवावे. त्या जागेला जागृत करा, त्या जागेला महत्व प्राप्त करा, तिथं अस्तित्व निर्माण करा. कधी दुःखी जर येऊन बसल्या बसल्या जरी माझ्या भूतातडीचा प्रकार घडला असेल, तिथे येऊन बसू नाही गेली, सावली जरी पडली प्रतिमेची तर भूत बाहेर, चल हा प्रकार घडला पाहिजे. म्हणून तिथं नित्य नियमानं पूजा पाठ विनंती प्रार्थना आणि शुद्ध आचरण व्हायला पाहिजे. शुद्ध आचरण व्हायला पाहिजे. कोणी यावं कोणी नाही यावं, तुम्ही तुमच्यामध्ये होऊ शकता. हा एक माध्यम आहे, तुम्ही बदल घडवू शकता. पहाटे उठा, तुम्ही पक्के सेवक आहात, कर्माने मात्र साधे सेवक बना. आपल्या घरची विनंती सकाळी बिलकुल 6च्या अगोदर आठवा आणि तुम्ही इथं या. एक मनुष्य नेमा तो दिवा लावते, तुम्ही त्याच्या अगोदर बसा. तुम्ही जेव्हा घरापासून इथपर्यंत याल, तुमच्या मॉर्निंग वॉक होऊन जाईल, पहाटेचं फिरणं सुरू होईल. तुम्ही इथं बसाल, इथं मोकळी जागा राहील, तुम्ही थोडंसं फिराल. ज्या प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस करू शकता. असं असते निराकार महाचकार आपण असं म्हणतो, पण जेव्हा आपण एक गोष्टी करतो तेव्हा आपल्याकडून 4-5 चांगल्या गोष्टी घडत असतात. चांगल्या मनाचे लोक बसतात, तुमच्याकडे पाहून इतर लोक येतील, ते बसतील, ते तुमच्याकडे पाहतील नाही, तुमच्या गोष्टी ऐकतील, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडेल. तुम्ही जेव्हा पाहाल तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन घडेल. या सुंदर सुंदर गोष्टी मात्र याच्या गोष्टी घडत असतात. आज भावाने सांगितलं की मी कसे पर्सेंटेज देतो. त्या भावाचं काम थोडंसं मोठं आहे. तो मंदिरामध्ये दरवर्षी 2 ते 2.5 लाख रुपये आपल्या जवळचे देतो. कसे देतो त्यांनी म्हटलं की पार्टनर भगवंताला बनवलं, जे कमाई होईल 5% देवा तुला दे. तो कुणाला देत नाही आणि त्याच्या नफ्यातला तो प्रत्येक पैसा. आता काल 2 दिवस झाले त्याने 1,47,00,000 एक सौदा केला. जो प्रॉफिट आहे तो दे तिथं. त्याने तेवढा मोठा भवन सुंदर, तिथला परिसर पहा, अंगणात लोक येऊन बसतात परसोडी रोडवर. तर हे कसं आहे, तो तिथला मसाला गाडी होऊन गेला पोराला, तो एक झोपडीवर जो पूजा पाठ करताना म्हटलं घर नाही आहे, त्याला आपला प्लॅट, काकाजी हा प्लॅट आहे, घर तुम्ही बांधा. कुठलं बांधाल, त्याला मीच जाऊन देतो घरकुल मधली योजना. असं करणे. जो वाटतं पूजा पाठ करते या त्रास होते, तू त्रास होते, हे घे गाडी, तुझी गाडी आजपासून. एवढी सेवा तो करून राहिला. हा तर गुप्त दान आहे. बरं त्याची ऐपत आली आहे की साला बाप पुराला घेऊन देत नाही, भाऊ भावाची मदत करत नाही, कोणी कोणाच्या शेजारी नाही, कोणी कोणाच्या नातलत नाही. भगवंत घडवतो. तुझी भावना कशी आहे नहीं क्या. जग कर्मों की खेती, जैसा बोए वैसा देती, तूने बीज क्या है बोए, तेरी आत्मा ही जाने और परमात्मा ही जाने प्राणी रे. परमात्मा जाणते आणि त्यांच्या हातून तसे मात्र भगवंत कार्य घडवते. आज वेळेचे महत्व सांगताना आमच्या रामदास भाऊंनी जेव्हा सांगितलं, त्यांनी म्हटलं की उदाहरणार्थ हवनाच्या वेळेस जेवणात त्याने म्हटलं की भगवंताला वेळेचे महत्व समजून सांगितलं की मैं तेरे बापा नौकर नाही हो. तो अनुभव असा आहे जगदाळे भाऊ की जेव्हा त्रिताल हवनं सुरू होते, वेळ माहिती आहे त्रिताल हवनाची. काही लोक म्हणतात की संध्याकाळी हवन घडवता येत नाही. त्यांना सांगायचं वाटतं बेटा त्रिताल हवन संध्याकाळी नाही, रात्री झाले. सायंकाळी 7 वाजता पहिला हवन, रात्री 11 वाजता दुसरा हवन, पहाटे 3 वाजता तिसरा हवन. मग कुठे गेलं. पण वेळेला महत्व होता. बाबांनी संध्याकाळी जेव्हा दुसरा हवन घडायचं, जेवणाला उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे ते उपस्थित भगवंत होते, ते त्या वेळेवर उपस्थित झाले, त्या वेळेवर हवन घडवू शकले नाही. तेव्हा त्यांच्या शरीराची रिंगल एक मोठा भक्त्या वाहणार आणि तेव्हा बाबांनी म्हटलं कसं मला त्रास का बघ देते. तेव्हा भगवंत बोलले की मैं तेरे बाप का नौकर नहीं हूं, जब मैं यहाँ तब तू यहाँ खाना खा रहा था किंवा जो काय करत होता और उस समय में तूने पूजा नहीं किया. या प्रकारे बाबांनी वेळेचे महत्व मात्र सेवकांना समजावून सांगितलेलं आहे. एक आमचे फुलचंद झंजाळ भाऊ यांनी खूप सुंदर विषय असा मांडला की रंगारी समाजाची बाई जेव्हा आली बाबांनी, म्हणजे बाबांनी हनुमानजीच्या मंत्राने हनुमानजीला प्राप्त केलं नाही का. आणि मग तुमचा का होता की परमात्मा एक हात तत्व कसा मिळाला. तो भाऊने उदाहरण जो दिला हे सेवक मैं तेरे पास हूं, जिस दिन मैं तेरा साथ छोड़ दूंगा तेरा शरीर मुक्त हो जाएगा. आणि बाबाला आत्मा म्हटलं. आत्माच्या संबंध परमात्म्याशी नाही. कधी कधी काय होते की आम्ही आहोत एकामेकांचा करता. मी चुकलो तर त्यांनी माझी सोडवणूक करावी, ते चुकलो मी त्यांची सोडवणूक करावी. हा खरा मानव धर्म आहे की मानवाची सोडवणूक माणूसच करते. तर तो अनुभव असा नाही आहे. रंगारी समाजची बाई जेव्हा बाबा पुढे आली, ती स्वतःच्या मांस तोडून खायची, स्वतःच्या मांस बघून खायची आणि तिच्या अंगामध्ये वारंवार भूत यायचे. ज्या मंत्राने बाबा हनुमानजीला प्राप्त केलं होतं
त्या मंत्राने बाबा लोकांना राग फूक मारून द्यायचे, तीर्थ बनवून द्यायचे, झाडू मारून द्यायचे, दुःख दूर व्हायचे. पण तिच्या भूत माझा निघत नव्हता, निघायचा तर पुन्हा 10 मिनिटात दुसरा भूत घ्यायचा, ती रसायची पुन्हा तिसरा भूत घ्यायचा. सकाळी 8 वाजेपासून बाबा बसले नाही का, 12, 1, 2 काही होऊन गेले, पण भूत मात्र निघत नव्हता. तेव्हा बाबा त्रासले आणि हनुमानजीला बाबा असे बदलले म्हणजे म्हणाले आणि बोलले कि जिस मंत्र से मैंने हनुमान जी को प्राप्त किया उस मंत्र से इस भाई का शैतान नहीं निकल रहा, कल्पना शक्ति नहीं निकल रही है, तो सत्य किसे कहे और असत्य किसे कहे, असा प्रश्न बाबाने हनुमान जी केला. संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो कल्पना रूपी शक्ति का नाश कर सकती है. तेव्हा बाबा हनुमान जी बाबाच्या श्री मुखातून बदले, क्योंकि भगवान का धड़ और बाबा का सर और भगवान का धड़ एक हो गया था. तेव्हा बाबाच्या मुखातून जेव्हा परमात्मा म्हणजे परमेश्वर बाबा हनुमान जी जेव्हा बोलले ते शब्द मात्र बाबा ऐकायचे. भगवान तो बोलते थे और बाबा सुनते थे, और जब बाबा बोलते थे तो भगवान सुनते थे. ये इस तरह परमात्मा एक नहीं क्या, भगवान और बाबा एक हो गए थे. हर किसी के नसीब में ये वाली बात नहीं है, इसलिए एक में महान त्यागी बाबा जमदेव जी है. आजकल हम देखते कि लोग अच्छा मार्गदर्शन करते, बड़ा प्रवचन करते, बहुत किताबों से बोलते हैं. हमारे महान त्यागी बाबा जमदेव जी ने परमात्मा एक को प्राप्त किया, वो दैवी शक्ति जो निराकार उसको प्राप्त किया. परिचय भी उसका दिया गया, सबका एक भगवान है, यानी सब धर्मों का एक भगवान है. जिसको ईश्वर कहता है, कोई परमात्मा कहता है, कोई अल्लाह कहता है, कोई क्या फादर कहता है, कोई गॉड कहता है. तो मुझे किसी पूछा यार ये कैसा है, तो बोला देखो कैसा है. हम परिवार के अंदर बोला बाप होता है, बाप होता है, लेकिन कोई बच्चा अपने बेटे को बाप करके आवाज नहीं मारता. तो बोला जैसे उनके संसार कोई डैडी कहता है, कोई पप्पा कहता है, नहीं कोई दादाजी, कोई बाबूजी, कोई बाबा, कोई दादा. बोला वैसा कोई अल्लाह नहीं, कोई ईश्वर, कोई परमेश्वर, कोई परमात्मा, कोई गॉड, इस तरह वो कहता है. बोला तो लेकिन बाप सबका एक बाप होता है. तो भगवान ने भी ऐसा बोला कि सबका एक भगवान है. तो ऐसा भगवान अगर हाँ वो क्या उदाहरण था भाई का, हाँ तो वो जो भाई निकाल के हरे बाबा ने भगवान से पूछा, तब परम भक्त बाबा हनुमान जी ने वो बाबा को ऐसा अनुभव दिए, संसार में ऐसी एक ही शक्ति है जो समस्त दुखों का नाश कर सकती है. ऐसा है तो उदाहरण. तो बाबा ने बोले ऐसी कौन सी शक्ति है, उसका हमें परिचय दो, मैं निष्काम कार्य करूंगा. देखो शब्द इस तरह फंसते थे, मैं निष्काम कार्य करूंगा. तो बाबा ने एक ही बात नहीं पूछी कि मैं ऐसा क्या बोला. तब उन्हें परिचय मिला कि संसार में एक ही शक्ति है जो समस्त दुखों का नाश कर सकती है. वो सबका एक, वो सृष्टि का रचयिता है और सबका एक भगवान है, वो परमात्मा एक है. इस तरह उसका परिचय मिला. बाद में बाबा ने कहा कि मुझे वो शक्ति को प्राप्त करने की विधि दो, मैं निष्काम कार्य करूंगा. नहीं, मैं संसार में सब भगवान की पूजा बंद कर दूंगा, हा पहिला शब्द होता. आणि मग निष्काम कार्य करूंगा. जेव्हा बाबाने मग त्याचा प्रश्न आला, मी असं का म्हणलो का मला हा असा मिळाला. अरे मी तो म्हणलो का मी संसार में सब भगवान की पूजा बंद कर दूंगा. आदेश परिवार के लोग सुनो, आज से सब भगवान की पूजा बंद. याप्रमाणे आदेश लागू झाला. सर्व देवांची पूजा बंद झाली आणि एका परमात्म्याची पूजा सुरू झाली. ही समाजाला समजावून सांगा नाही का. आणि अशा प्रकारे जेव्हा परिचय मिळाला, वो एक सबका नाश, सब कल्पना शक्ती का नाश करने वाली. म्हणून या मार्गामध्ये आजही कोणताही सेवक जर मरण पावला असेल तो भूत बनत नाही, कोणाला झोमत नाही, कोणत्याची उठवणी करत नाही, तो जागृत होत नाही. अशा प्रकारच्या सेवकाला मुक्ती मिळते, म्हणजे दुःखदारी दूर होते आणि अंत समयचा उद्धार होते. त्या माणसाला मुक्ती मिळते, तो परमात्मामध्ये विलीन होते, त्याची आत्मा भटकत नाही, कोणाला झोमत नाही आणि कोणाला दिसत नाही, कारण की तो परमात्मामध्ये विलीन होते. एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी ताकद या एका तत्वामध्ये मिळाली, ज्याला आपण म्हणतो दुःखदारी दूर करते उद्धार. एका परमात्म्याची पूजा करा, परमात्मा एक मध्ये मिळालं, या तत्वामध्ये मिळालं, आणि त्याला मानायचं कसं ध्यान हे मात्र माणसासाठी ठरवलं. आणि म्हटलं की हे मरी भगत नाम कर. दुःख कोणते आले, पण हरशील नको, मातशील नको, चुकशील पण नको, आणि भावना भडकवशील नको. तर मरे या जी भगवंता जर असा तुझ्या ध्येय असेल आणि जर तू परमात्मा एक मानत असशील तर दुःखदारी दूर करते हुए तुझा उद्धार होईल, तुला इच्छानुसार भोजन मिळेल. आणि म्हणून सेवक आपली इच्छा ठेवून या मार्गामध्ये येतात आणि त्यांची ती इच्छा पूर्ण होते, त्यांना तसं भोजन मिळते. भोजन हा भगवंत प्रसाद रूपामध्ये देते. ही मात्र समजण्यासारखी गोष्ट आहे. लोक समजत नाही. भोजन म्हणजे काही समजतात, तसं हा नाहीये. आम्ही वरतीमध्ये जेव्हा लहान होतो, एक पुतळा होता, बोट दाखवता तिकडे तळा होता, बस तसे जे उदाहरण लोक द्यायचे तसेच समजतात. पण त्याचा उद्देश समाजाला दिशा दाखवण्याचा होता. या तत्वाचा उद्देश मात्र भोजन म्हणजे
तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्याची आहे. तर आपण आपली बुद्धी आपण भ्रष्ट करतोय, आपण ज्ञानी नाही, ध्यानी नाही, समजत नाही, विचार नाही, आणि म्हणून आपण त्या गोष्टीपासून वंचित राहतो, त्या उद्देशापासून वंचित राहतो. आणि म्हणून मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की बांधवांनो, हे विचार तुम्ही आत्मसात करा, समजण्याचे प्रयत्न करा. महान त्यागी बाबा जमदेवजी, महान त्यागी बाबा जमदेवजी. पुन्हा सांगतो, काही लोक म्हणतात की तुमच्या बाबांना तिथे एक नर म्हणून, पुरुष म्हणून जन्माला आले होते, त्यांना असा त्रास किंवा अशा काहीतरी गोष्टी आपण जेव्हा म्हणतो त्यांना सांगा, कोणी टिमकीबद्दल म्हणतात, कोणी मंडळाबद्दल म्हणतात, त्यांना तुम्ही समजावून सांगा. कोणी व्यक्तीबद्दल बोलतात त्यांना समजावून सांगा की परमात्म्याने एक व्यक्ती निवडला, आम्ही नाही निवडला. परमात्म्याने एक व्यक्ती निवडला, त्याच्यावर आम्ही बोट ठेवू शकत नाही. परमात्म्याने एक जागा निवडली, स्थळ निवडला, तो स्थळ म्हणजे टिमकी आहे. हे तुम्ही समजावून सांगा. उगम स्थानाला खूप जास्त महत्व असते. मी लोकांना याचं महत्व समजावून सांगितलं की अयोध्यामध्ये बघा, तुम्ही हा विचार करा की राम टेक जवळ आहे, राम मंदिर गावात पण आहे, रामपूर पण आहे, नाही का. कोणता कपटराम नाही, वार्डाचं पण नाव राम ह्या असते, रामाच्या नावाने असते. तरी पण लोक मात्र जी अयोध्याला मानतात, अयोध्याकरता लढून राहिले, अयोध्याकरता मरण्यास तयार झाले, अयोध्याकरता भांडले. कारण की तुम्ही ज्या रामाला ते लोक मानतात, त्या रामाचा तो जन्मस्थान होता, तो उगमस्थान होता. त्या उगमस्थानाचे विशेष महत्व आहे. आणि अशा प्रकारे सेवकांनी मात्र अशा ज्या भ्रांती आहेत, कल्पना आहेत, वाईट विचार आहेत, यांच्यापासून दूर राहावं. आणि जे मगाशी तुम्हाला म्हटलं की बाबा आम्ही मार्गदर्शकांनी स्वतः 33 करोड वर्ष बनवू नये, साधू संत महात्मा बनवू नये, पुजारी बनवू नये, आम्ही फक्त मार्गदर्शक आहोत. आमचं काम आहे तत्वशोधन नियम सर्वांना समजावून सांगणे. कृपा हा माझा भगवंत करते, दुःख दूर माझ्या भगवंत करते, सुख समाधान माझ्या भगवंत देते, पण त्याला पुढे आणा. कोणत्याही संस्थाने याच्या श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नये. आणि घेऊन राहिले म्हणून ते टीकेस पात्र होऊन राहिले, गैरसमज निर्माण करून राहिले, आमच्यामध्ये राग आणि द्वेष गटबाजी निर्माण होऊन झाली. या गटबाजी मिटवण्याचा प्रयत्न करावा. एक शेवटचा टप्पा असा, मी पुन्हा सांगतो शेवटचे शब्द, की रामदासजी बोलले काही वर्षाबद्दल माझ्याशी भेटले, इथले मार्गदर्शक होते. जेव्हा मला कार्यकर्ता बनायचा तुमच्याकडून शब्द पाहिजे. ही गोष्ट तरारे सेवकाच्या इथल्या लग्नातली होती. मी 2-4 लोकांना विचारलं, अरे बाबा हे असे म्हणून गेले कार्यकर्ता पण तुम्ही शब्द देऊ का. मी चंदूभाऊ चौधरीला विचारलं, साधूजी तरारे यांना विचारलं, गोविंदभाऊ किचकुली यांना विचारलं. सरांनी हो म्हटलं, त्यांना शब्द दिला नाही. आता या सर्व लोकांना ते व्यक्ती आवडून नाही राहिले, हा यांचा प्रश्न आहे. सर्व लोकांनी मिटिंग घेतली, ठरवलं की हे नाही पाहिजे, मग हे सुंदर व्यक्ती पाहिजे म्हणून त्यांनी चंदूभाऊ चौधरीला निवडलं. तर चंदूभाऊ त्याला मी शब्द, बरं तू दे ना म्हटलं कार्य, त्याला कार्यकर्ता पद दे समिती. बरं ठीक आहे तू दे. इथं निष्काम सेवा आहे, पगार स्टायफंड कोणालाच मिळत नाही आणि काही साधा काम नाही. आम्हाला समजतं आम्ही काय करून आलो. मी 8ला फालोऱ्याला होतो, 9ला जामला होतो, 10ला इथं आलो, उद्या चर्चा बैठक करायची आहे, 12ला खमारीला, नाही का. मला वर्ध्यापर्यंत जायचं, तर मला एकही दिवस मिळत नाही. माझ्या बिझनेसला डॉक्टर बेड रेस्ट सांगितलं, माझी पती 2 सुट्टी येऊन घरी आहे, माझा मुलगा नागपूरला, एक सकाळी 8 वाजता जातो, रात्री 8 वाजता येतो, तर मला सोबत राहावं लागते. मग तरी पण मला इकडे आज बाहेर फिरून आलो. ही सेवा आहे, साधा नाही आहे, काहीच मिळत नाही, नाही का. आणि माझ्यासारखा मी तर बिझनेसच्या माणूस आहो. कोणी म्हणतात ना आम्हाला, भाऊ तू किती बैला केली होस. मी केली समाजात किती बैला होस, आम्हाला तिकडे विचारतात. कोणी 1 बैल आहे, कोणी 2 बैल. मी त्यांना समजावून सांगतो, भाऊ माझ्या घरी बैलच नाही, मी बिन बैला केली होती. तसं मी बिन कमायच्या माणूस, निष्काम सेवा आहे माझी पण, नाही का. तशी माझी निष्काम सेवा आहे. का धंदा आणि व्यापार माझ्याकडे नाही आहे. राजकीय लोकांचे का मला मानतात. आज आमच्या आमदार साहेबांचा एकदम जवळचा कोण गोलीबार योगेश तुरसकर बदनाम झालो मी. पण मी कुणाच्या बापाच्या कोणत्या पक्षाच्या बांधलेला नाही आहे. मी कोणाच्या बापाच्या कोणाच्या पक्षाच्या बांधलेला नाही आहे. तर आम्ही विचाराशी जुळलेलो आहोत. काय फायदा, काय नुकसान, आम्ही त्याच्यामध्ये आपला व्यक्तिगत फायदा नाही, समाजाचा पाहतो. आपल्यातला आहे, आम्ही त्याला मदत करतो. आपल्या जातीच्या, नाही का, माणूस माणसामध्ये बसतो, जनावरांमध्ये बसतात, तसं आम्ही आमच्या सेवकांमध्ये बसतो. हे अशी जी भूमिका बनते. आम्हाला अनेकांमध्ये पण सुंदर माणसं दिसतात. फेंडर साहेब पण एक आज आहेत, ते का बरं निवडले गेले. त्यांच्यात लोकांना योग वाटला, त्यांच्यात लोकांना चांगलं पण वाटलं, त्यांना वाटलं ही व्यक्ती आपल्या साथीशी राहू शकते, म्हणून ते आपल्या मतात निवडून आले, लोकमतात निवडून आले. लोकप्रतिनिधी कोणाला म्हणतात, नाही का. जनतेतून त्याला ज्याच्यामध्ये लोकांना चांगल्या पद्धतीने लोक निवडले ते आणि निवडले जाते. तर हे अशा प्रकारची गोष्ट असते. मी त्याप्रमाणे त्यांना तो शब्द दिलं. आणि जेव्हा आता मी त्या चौधरी भाऊच्या सर्टिफिकेटवर मी साईन केली काकाजी, त्यांनी मला असं म्हटलं, मला फोन आला
माझ्या मिसेसला काही गर्भाशयाचे आजार होते, साधारण बायानुसार ते फायब्रॉइड काही कठीण नव्हते. मी कुकडे मॅडमकडे बसलोच होतो. मला 3दा फोन आले. म्हणलं कट मॅडम आतमध्ये मी का बोलू आता. मला पुन्हा आला तुम्ही फोन उचलून टाकलो. तुरंत योगेश भाऊ नमस्कार. नमस्कार ओळखला का. म्हटलं मी तुम्हाला विसरीन, तुम्हीच म्हटलं विसरले असा. भाऊ का तुमची आई आणि भाऊ गेला तेव्हा कोरोना होता म्हणे, नॉर्मल होता. आता म्हणे जबरदस्त कोरोना येणार आहे, तुम्ही आपल्या स्वतःला सांभाळून घ्या. आणि फोन कट केला. म्हटलं भाऊ सूचना दिलास का मला शाप दिला. किती मूर्ख माणूस आहे, किती मूर्ख माणूस आहे. आमच्या मंदिरात बळवत काकाजी म्हणजे मावसाजी आहे, ज्यांना मी मार्गदर्शक आमच्या रमेश भाऊकडे 3-4दा केले. त्यांनी मार्गदर्शक मला देतच नव्हते यांना. इथल्या लोकांनी वारंवार कंप्लेंट केली. काकाजीने मला फोन केला. काकाजी म्हटलं तुम्हाला बनायचं आहे. हो या म्हटलं मला 10 मिनिटात बनवतो. माझ्या घरी आले, फडतारी अर्ज परमिशन दिलं, सही मारली, काकाजीला सर्टिफिकेट माझ्या घरी पडलेली आहे. काकाजी वरठीचे मार्गदर्शक आहेत. मी दिले त्यांना सिग्नेचर. काकाजी कार्यकर्ता बनले. भंडार वरठी काकाजी कार्यक्रम घेतात, मलाच बोलवत नाही, मलाच पत्रक भेटत नाही, माझ्याच नाव राहत नाही. आता काय म्हणावं. तर मी हा तुमच्या स्वार्थ आहे आणि माझ्या निस्वार्थ काम आहे. मी स्वतःला अर्पण करून टाकलं या कामाला. आता मला असं ते सोडून द्यावं. मी संचालक बनलो. मी पाहतो की तुम्ही, मी त्या दिवशी एक सुंदर शब्द बोललो की यार आजकाल लोक आम्ही बाबाचे लेकरावर आईच्या लेकरासारखे वागतो. आम्ही आमच्यामध्ये भेदभाव करतो, राग द्वेष करतो. मेरी कमी से तेरी कमी सफेद कैसे. हा आम्हाला म्हणलं एक अंक त्याला, माझ्यापेक्षा याच्या मार्केट जास्त वाढून झाला, लोक याला पसंत करतात. हे सगळं स्वार्थ आम्ही आमच्यामध्ये निर्माण केला आहे. या गोष्टी या परमात्मा मध्ये नाही आहेत. ही निस्वार्थ सेवा है, परमात्मा को अगर प्राप्त करना है. मैंने बहुत पहले एक बार इसमें बताया था. अरे यार कधी मी शब्दाचा अर्थ घ्या. मी म्हणजे कोण. मी माझ्या कर्माने जगलो, मी मरीन किंवा जगीन, नाही का. मी तसं मी जे म्हणता मी म्हणजे कोण. मी म्हणजे मी पणाचा मी नाही. मी म्हणजे जीव. प्रत्येक जीवात आत्मा आहे आणि आत्म्यात परमात्मा आहे. फक्त या गोष्टी फक्त एवढा समजा. जीव वेगळा, जीवातली आत्मा वेगळी, आत्म्यात परमात्मा वेगळा आहे. प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे आणि प्रत्येक आत्म्यात परमात्मा आहे. पण जागृत आहे का. कोणी जागवलं, कोणी जागवलं. एक गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ही वाक्य. तर आम्हाला याप्रमाणे महानता की बाबा जोंधळेजींनी परमात्मा एक आमच्यामध्ये जागून दिलं. तो आत्म्यामध्ये बसला आहे. आमची भावना, आमचे कर्म, आमचे विचार, आमचे वाणी याचा तो फक्त अभ्यास लेखाजोखा देते आणि तो परमात्मा फक्त आम्ही जसा करतो त्याचं फळ आम्हाला देते. कर्म सर्वश्रेष्ठ हे बाबांनी सांगितलं. हे खरे विचार आहे. आम्ही जर आम्ही चांगले कर्म करू आम्हाला चांगला फळ मिळेल आणि खराब कर्म करू खराब फळ मिळेल. बाबांनी सुंदर वाक्य सांगितलं का अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के, जो ले अपने कर्म से ले कोण भोगेगा जिसका वो भोगेगा. मला भोगावं लागणार आहे. म्हणून आमच्या मनातली आमची कल्पना, आमची भावना, आमचे विचार, आमचा दृष्टिकोन, आमची दिशा नाही का, आमची नीती, आमची रीती हे कशी पाहिजे, नेक पाहिजे, तर परमात्मा एक प्राप्त होईल. एवढे बोलतो मी. माझे 2 शब्द पूर्ण करतो. आज मी पुन्हा एक